Dear students, I am Dr. Rajiv Sapre, and this is the sixth lecture in the series of video lectures about SSC Mathematics, and we are discussing chapter quadratic equation. In the last lecture, I had introduced you a method to find the roots of the quadratic equation by completing the square. I hope you understood that method, you remember what is done in that. One or two more problems we will solve from the exercise so that you will get full understanding of that method. So we will consider say your practice set 2.3, and from that say problem number 4 we will do. It is 9y square. Okay, so the problem is 9y square, then minus 12y plus 2 equal to 0. So it is not necessary that always variable will be x, it can be y also. Now what we will do, we will prefer the method that is told to you in your book to make the coefficient of y square 1. If it is 1, no problem. हा जो पहिला प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये काही गरजच नाही आहे. एक्स स्क्वेअर प्लस एक्स, तिथे कोइफिशियंट 1 आहेच. डेलिबरेटली मी हा प्रॉब्लेम चूज केला की जिथे कोइफिशियंट 1 नाहीये. दोन्ही प्रकारचे प्रॉब्लेम्स आपण करू म्हणजे त्याची प्रॅक्टिस होईल. मग आता हा कोइफिशियंट मला 1 करायचा आहे, म्हणजेच मी काय करायचं, थ्रू आउट 9 ने डिव्हाइड करायचं, कारण इथे 9 आहे ना कोइफिशियंट. सो वी विल से डिवाइडिंग, याला आपण 1 म्हणूया. मग आपण म्हणू डिवाइडिंग इक्वेशन 1 बाय 9. मग काय मिळेल, इथे y स्क्वेअर, इथे मिळेल वजा 12/9 गुणिले y आणि प्लस 2/9 इक्वल टू 0. आता हे 12/9 आहे ना, ते सिम्प्लिफाय करता येईल. बघा 3 त्रिक 9 आणि 3 चौक 12, म्हणजेच y स्क्वेअर मायनस 12/9, याचा अर्थ 4 त्रिक 4/3. हे असलं तुम्हाला यायलाच पाहिजे, हे असलं येत नाही वगैरे मला काही सांगायचंच नाही. 12/9y म्हणजेच काय होणार, 4/3y आणि प्लस 2/9. त्याचं काही सिम्प्लिफिकेशन नाही करतायत, ते 1 राहणार, म्हणजे त्यांचा GCD 1 असल्यामुळे याच्यात काही सिम्प्लिफिकेशन नाहीच. इज इक्वल टू 0, म्हणजेच काय होईल, y स्क्वेअर्ड मायनस 4/3 इंटू y इज इक्वल टू वजा 2/9. आता मला इथे पूर्ण वर्ग करायचा आहे, म्हणजे मला काय ॲड करायला पाहिजे, जेव्हा कोइफिशियंट 1 असतो स्क्वेअर टर्मचा त्यावेळी काय ॲड करावं लागतं, बी स्क्वेअर अपॉन 4, असं आपण बघितलं मगाशी. मग तसं इथे काय होईल, बी किती आहे, वजा 4/3. बी म्हणजे वायचा कोइफिशियंट, त्या कोइफिशियंटमध्ये वजा चिन्ह पण घ्यावंच लागणार. मग बी स्क्वेअर म्हणजे वजा 4/3चा वर्ग, म्हणजेच किती, 16/9. त्याला कितीने भागणार आपण, 4ने, म्हणजेच तो 4 इथे ॲड करणार तुम्ही. म्हणजेच काय झालं बघा, इथे 16/9/4 म्हणजे इथे 4 चौक 16 करता येईल मला, आणि ते 4/9 होईल. ही कॅल्क्युलेशन्स आपण रफ बाजूला करायची कुठेतरी. तो काय हा पार्ट प्रॉब्लेमचा पार्ट नाही आहे, म्हणजे शेवटी तुम्ही काय लिहिणार, मी 4/9 ॲड करणार. सो वी विल से ॲडिंग 4/9 ऑन बोथ साइड्स ऑफ 2. हा जो सेकंड इक्वेशन आहे त्याच्या दोन्ही बाजूला मी 4/9 ॲड करणार. त्यामुळे काय होईल बघा, y स्क्वेअर्ड मायनस 4/3 इंटू y प्लस किती होणार, 4/9 बरोबर इथे वजा 2/9 आहेतच, त्याच्यामध्ये पण मी 4/9 ॲड करणार. समीकरणाच्या दोनही बाजूला समान कृती करायची असते. इथे 4/9 ॲड केलेत, इथे पण ते ॲड करावे लागणार, नाहीतर किंमतच बदलेल, सर्व इम्बॅलन्स होईल, ते बरोबर नाही ते. मग आता हा कशाचा पूर्ण वर्ग झाला, तर याचं वर्गमूळ घ्यायचं, याचं वर्गमूळ घ्यायचं आणि ही मधलं चिन्ह द्यायचं, असं मी तुम्हाला शिकवलंय. त्यामुळे ह्याचं वर्गमूळ, y स्क्वेअरचं वर्गमूळ किती, y, 4/9चं किती, 2/3, आणि मधलं चिन्ह काय आहे, वजा. त्यामुळे y मायनस 2/3 ब्रॅकेट स्क्वेअर्ड इज इक्वल टू, आता इथे काय होणार बघा, इथे छेदमस्थानी दोन्ही ठिकाणी 9 आहे,
म्हणजे फक्त अंशांची बेरीज करायची. इथे -2 आहेत, इथे 4 आहेत. -2 अधिक 4 म्हणजे 4 - 2 म्हणजे ते किती झाले 2, म्हणून 2/9 असं आलं. मग y - 2/3चा वर्ग हा एवढा आहे, म्हणून आपण काय म्हणणार आता इथे येऊया आपण. हा इथला पुढचा भाग मी इथे लिहितो आता. ओके, आता काय होणार बघा, याचं वर्गमूळ आपण घेणार. सो इथे मी म्हणणार टेकिंग स्क्वेअर रूट्स. मग याचं वर्गमूळ किती येणार, y - 2/3. आणि इथे वर्गमूळ किती येणार, 2/9 आहेत ना ते, त्याचं वर्गमूळ काय होणार, वर्गमुळात 2/3 आणि प्लस ऑर मायनस इथे. ठीक आहे, आय विल इरेज ऑल दिस प्रिव्हियस पार्ट सो दॅट आय कॅन राईट इट प्रॉपरली. ठीक आहे, म्हणजे आता काय होतंय बघा, आता माझ्याकडे असं एक्सप्रेशन आलं की y - 2/3 बरोबर प्लस ऑर मायनस काय आलंय, √2/3. म्हणजेच हा -2/3 इकडे आणा, म्हणजेच काय होईल, y = 2/3 प्लस ऑर मायनस √2/3. आता दोन्ही ठिकाणी छेदनस्थानी 3च आहे, त्यामुळे मला हे काय लिहिता येईल, y = 2 प्लस √2 2 ऑर मायनस प्लस ऑर मायनस √2/3. हे त्याचं फायनल आन्सर. म्हणजे तुम्ही शेवटी काय लिहिणार, सो रूट्स आर y = 1/3 इंटू ब्रॅकेट 2 प्लस √2, एक रूट त्याचा, हे जे /3 आहेत ते 1/3 असं मी लिहू शकतो, किंवा 1/3 इंटू ब्रॅकेट 2 मायनस √2. म्हणजे इथे मध्ये अँड पाहिजे, धिस अँड धिस, हे त्याचे रूट्स आहेत. लक्षात घ्या, एखाद्या गोष्टीला हे बघा इथे 1/3 आहेत, /3 म्हणजेच इंटू 1/3. हे तुम्ही लक्षात घ्या. समजा मी हे 5/4 लिहिलं तर 5/4चाच अर्थ काय, 1/4 इंटू 5, म्हणजेच ते तसं इथे लिहिलंय आपण. ॲक्च्युअली ते काय आलं बघा, 2 प्लस ऑर मायनस √2/3. पण आपण कसं लिहिलं, हा जो /3 आहे तो आपण 1/3 म्हणून लिहिला. 3ने भागणं म्हणजेच कशाने गुणणं, 1/3ने. या गोष्टीचा इथे आपण वापर केला. त्यामुळे असा हा प्रॉब्लेम मला सोडवता आला. इथे डेलिबरेटली आपण असा प्रॉब्लेम घेतला होता की त्याच्यामध्ये कोइफिशियंट ऑफ y² वॉज नॉट 1, इट वॉज समथिंग अदर दॅन 1. आता एक कोइफिशियंट ऑफ y² 1 असलेला प्रॉब्लेम घेऊया. ओके, फॉर एक्झाम्पल वी विल कन्सिडर द प्रॉब्लेम फ्रॉम युअर एक्सरसाइज अँड से वी विल कन्सिडर प्रॉब्लेम नंबर 2. प्रॉब्लेम काय बघा, x² प्लस 2x मायनस 5 इज इक्वल टू 0. म्हणजेच काय झालं, x² प्लस 2x इज इक्वल टू 5. ठीक आहे, हे आपण 1 म्हणूया, हे 2 म्हणूया. आता मला हा वर्ग पूर्ण करायचा आहे. सो टू कंप्लीट द स्क्वेअर, ॲड, किती ॲड करावं लागेल, b²/4. आपल्याला माहिती आहे. आता इथे बघा a ची व्हॅल्यू 1 आहे, b किती आहे 2, मग त्यामुळे b² म्हणजे 4 भागिले 4. काय ॲड करावं लागतं आपल्याला, b²/4. कधी b²/4 ॲड करायचं, ज्यावेळी कोइफिशियंट ऑफ x² 1 असेल त्यावेळी. मग तो आहेच 1, त्यामुळे फक्त b²/4 मी ॲड केलं. b किती आहे इथे 2, त्याचा स्क्वेअर किती 4 भागिले 4, त्यामुळे हे इथे 1 येणार. सो ॲड 1 ऑन बोथ साइड्स ऑफ 2, त्यामुळे 2 काय होईल बघा, हे एक्सप्रेशन x² प्लस 2x प्लस 1 इज इक्वल टू 5 प्लस 1. बरोबर आहे, वी ॲडेड 1 ऑन बोथ साइड्स. मग हा कशाचा वर्ग झाला, ह्याचं वर्गमूळ, x² चं वर्गमूळ x, शेवटच्या टर्मचं वर्गमूळ 1
आणि मधलं चिन्ह म्हणजेच एक्स प्लस वनचा हा वर्ग झाला आणि इट इज इक्वल टू 6. म्हणजेच एक्स प्लस वन किती होणार, वर्गमूळ घेताय तुम्ही म्हणजे प्लस ऑर मायनस √6. कळलं, म्हणजेच एक्स किती होणार -1 प्लस ऑर मायनस √6. हे त्याचा आन्सर. म्हणजे जे दोन रूट्स आहेत, सो रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन 1 आर काय लिहिणार आपण, एक्स इज इक्वल टू -1 प्लस √6 अँड एक्स इज इक्वल टू -1 मायनस √6. दीज आर द रूट्स ऑफ दॅट क्वाड्रॅटिक इक्वेशन. त्यामुळे कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला यायला पाहिजे. I hope you understand this particular method of doing these problems. Now, using this technique, we are going to do remaining जे problems आहेत या exercise मधले ते सर्व तुम्ही सोडवा स्वतः. ठीक आहे. Now, from this, we are going to develop formula. ओके, दोन मेथड्स आपण बघितल्या. फॅक्टरायझेशन मेथड वापरून आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स काढतो. आता दुसरी मेथड काय शिकलो आपण, कम्प्लिटिंग द स्क्वेअर हे टेक्निक शिकलो. आता आपण फॉर्म्युला डेव्हलप करणार आहोत. फॉर्म्युला फॉर सॉल्व्हिंग क्वाड्रॅटिक इक्वेशन, रूट्स, फाइंडिंग रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. फॉर्म्युला फॉर सॉल्व्हिंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. सॉल्व करणं क्वाड्रॅटिक इक्वेशन याचाच अर्थ काय, तुम्ही त्याचे रूट्स काढणार. सॉल्व्हिंग म्हणजेच व्हॅल्यू ऑफ एक्स यू हॅव टू फाइंड. मग आता सुरुवात कुठून करणार आपण, ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. दिस इज द क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता तीच प्रोसिजर जी आपण कम्प्लिटिंग स्क्वेअरसाठी वापरली ती फॉलो करा. डिवाइड बाय a हे आपण 1 म्हणूया. a ने डिवाइड केलं आपण काय होईल बघा, x² प्लस b अपॉन a इंटू x प्लस c अपॉन a इक्वल टू 0. इथे मी काय लिहिणार, डिवाइडिंग इक्वेशन 1 बाय a. त्यामुळे हे आलं. आता आपण काय करतो बघा, कॉन्स्टंट टर्म राईट हँड साईडला नेतो. म्हणजेच काय होईल, x² प्लस b अपॉन a इंटू x इज इक्वल टू मायनस c अपॉन a. मग आता ह्याच्यामध्ये मला ॲड करायचं आहे कम्प्लिटिंग स्क्वेअरसाठी. मी काय ॲड करणार बघा, इथे आता याच्यामध्ये x² कोइफिशियंट 1 आहे. त्यामुळे एक्सचा जो कोइफिशियंट आहे ज्याला आपण नेहमी b म्हणतो त्याचा वर्ग भागिले 4. सो काय बघा, इथे काय टर्म आहे ती b अपॉन a. त्याचा वर्ग किती होणार, b² अपॉन a² आणि त्याला 4 ने भागणार म्हणजेच तो 4 इथे येणार. म्हणजेच एकूण काय झालं, b² अपॉन 4a². मग ही टर्म आपण ॲड करणार. सो वी विल से ॲडिंग, काय ॲड करणार बघा आपण, b² अपॉन 4a² ऑन बोथ साइड्स ऑफ 2. याला आपण 2 म्हणूया. त्यामुळे 2 काय होईल बघा आता, x² प्लस b अपॉन a इंटू x प्लस ही टर्म b² अपॉन 4a². आणि तसंच इकडे पण ॲड करणार. सो इज इक्वल टू मायनस c अपॉन a आणि प्लस b² अपॉन 4a². मग छेद समान करून घ्या. इथे नुसता a आहे, इथे 4a² आहे. त्यामुळे सर्व छेद 4a² करायचा. मग त्याच्यासाठी a ला कितीने गुणावं लागेल, a ला कितीने गुणल्यानंतर 4a² होतील, विचार करा. a ला आधी a ने गुणलं पाहिजे तर तो a² होणार आणि 4 ने, म्हणजे एकूण 4a ने गुणायचं आहे. मग इकडे पण 4a ने गुणलं पाहिजे. मग इथे वर वजा c आहे त्याला 4a ने गुणणार. इथे तर ऑलरेडी 4a² आहेच. म्हणजे हे काय होईल बघा, b² वजा 4ac. बघा ऑलरेडी तिथे मायनस c आहे. इथे मी 4a ने गुणलं म्हणून इथे 4a ने गुणलं.
मग वजा सीला 4a ने गुणलं म्हणजेच ते काय झालं बी स्क्वेअर्ड मायनस 4ac अपॉन 4a स्क्वेअर. मग हा कशाचा स्क्वेअर झाला बघा, इथे वर्गमुळात एक्स म्हणजे एक्स वर्गचं वर्गमूळ एक्स, याचं वर्गमूळ काय बी अपॉन 2a, हे पटापट आलं पाहिजे ना तुम्हाला. बी स्क्वेअरचं वर्गमूळ बी, 4a स्क्वेअरचं वर्गमूळ 4चं त्यातल्या 2, ए स्क्वेअरचं ए, म्हणून बी अपॉन 2a आणि इथे मध्ये प्लस साईन आणि ह्याचा वर्ग बरोबर काय झालं बी स्क्वेअर वजा 4ac भागिले 2a म्हणजे भागिले 4a वर्ग ॲक्च्युअली. ठीक आहे, मग आता वर्गमुळं घ्या. सो नाऊ यू विल से टेकिंग स्क्वेअर रूट्स. काय होणार बघा, इथे होणार एक्स प्लस बी अपॉन 2a आणि इथे काय होणार बी वर्ग वजा 4ac म्हणजे तो कशाचं वर्गमूळ आहे ते, त्याचं वर्गमूळ काय तर बी स्क्वेअर्ड मायनस 4ac रूट आणि अपॉन 4a वर्ग ह्याचं वर्गमूळ काय 2a आणि इथे मग हे प्लस ऑर मायनस येणार. ठीक आहे, इथपर्यंत कळलं का तुम्हाला. पुन्हा एकदा बघा काय केलं आपण, ने आधी डिव्हाइड केलं, त्याच्यामुळे हे ax स्क्वेअर प्लस bx प्लस सी याचं काय झालं तर ते ए कॅन्सल झाला इथला, इथे बी अपॉन ए झालं, इथे सी अपॉन ए झालं. मग हा सी अपॉन ए आपण राईट हँड साईडला आणला आणि हे तुमचं इक्वेशन नंबर 2 झालं. आता दोन्ही बाजूला मला पूर्ण वर्ग करण्यासाठी काहीतरी ॲड करायचं आहे. ते कसं ॲड करतो आपण तर एक्सचा जो कोइफिशियंट आहे त्याचा वर्ग करतो आपण. एक्सचा कोइफिशियंट इथे किती आहे बी अपॉन ए, त्याचा वर्ग किती बी स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर, त्याला 4ने भागतो म्हणजे छेदमस्थानी 4 ॲड करायचा. म्हणून मी काय ॲड केलं बघा, ॲडिंग बी स्क्वेअर अपॉन 4a स्क्वेअर ऑन बोथ साइड्स ऑफ धिस इक्वेशन. मग ते काय झालं एक्स स्क्वेअर प्लस बी अपॉन ए इंटू एक्स होतंच, त्याच्यामध्ये मी बी स्क्वेअर अपॉन 4a स्क्वेअर ॲड केलं, तसंच इकडे राईट हँड साईडला ॲड केलं. परंतु राईट हँड साईडला ज्या 2 टर्म्स आहेत त्याच्यामध्ये पहिल्या टर्मचा छेद ए आहे, इकडे 4a स्क्वेअर आहे, तो 4a स्क्वेअर समान छेद करण्यासाठी मला या एला 4a ने गुणावं लागलं. मग इथे गुणलं म्हणून वर गुणलं, म्हणून ते वजा ऑलरेडी वजा सी आहे त्याला 4a ने गुणलं म्हणून ते 4ac झालं विथ मायनस साईन. मग मायनस 4ac प्लस बी स्क्वेअर असं कधी जनरली लिहित नाहीत. ज्यावेळी एक टर्म प्लस असते दुसरी निगेटिव्ह असते त्यावेळी प्लस आधी लिहिण्याची प्रघात आहे. तुम्ही म्हणाल आम्ही प्लस नंतर लिहिलं मायनस आधी लिहिलं तर काय फरक पडणार, काहीही फरक नाही पडणार, पण तसं ते करत नाहीत. कन्व्हेन्शनली प्लस टर्म ही आधी लिहावी, म्हणून मग बी स्क्वेअर मायनस 4ac असं आपण लिहिलं. म्हणजे काय झालं हा पूर्ण वर्ग कशाचा झाला तर ह्याचं वर्गमूळ मधल्या पदाचं चिन्ह, मग ह्याचा वापर करून एक्स वर्गचं वर्गमूळ एक्स, बी स्क्वेअर अपॉन 4a स्क्वेअरचं बी अपॉन 2a कंसाचा वर्ग बरोबर हे बी वर्ग वजा 4ac अपॉन 4a स्क्वेअर, म्हणजेच वर्गमूळ घेतली. इथे काय लिहिणार मी टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑन बोथ साइड्स. ठीक आहे, असं तुम्हाला मिळालं. मग आता काय होईल बघा, मी हा वरचा भाग इरेज करतो बिकॉज नाव इट इज मेनी टाइम्स वी हॅव डिस्कस्ड, सो इट मे नॉट बी निडेड नाव. तर आता काय होईल बघा, हे आपण जर इरेज केलं तर आता काय होईल, इथे एक्स प्लस बी अपॉन 2a याची काय किंमत आली बघा, ही एवढी आली. म्हणजे हा बी अपॉन 2a मला आता राईट हँड साईडला न्यावा लागेल. म्हणजेच एक्स इज इक्वल टू काय होईल मायनस बी अपॉन 2a प्लस ऑर मायनस रूट ऑफ बी स्क्वेअर्ड मायनस 4ac अपॉन 2a आणि त्याच्यामुळे हे काय होईल 2a कॉमन आहे दोघांचा डिनॉमिनेटर, त्यामुळे न्यूमरेटरला काय होईल मायनस बी प्लस ऑर मायनस रूट ऑफ बी स्क्वेअर्ड मायनस 4ac अपॉन 2a. हा वर्किंग रूल आहे, हा फॉर्म्युला आहे, व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला. हा कशाचा फॉर्म्युला की ज्या माध्यमातून तुम्ही बाय युझिंग फॉर्म्युला ज्यावेळी तुम्हाला ते सॉल्व करायला सांगणार त्यावेळी हा फॉर्म्युला वापरायचा आहे. कुठलंही क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालं की तुम्हाला एची व्हॅल्यू, बीची व्हॅल्यू आणि सीची व्हॅल्यू मिळतेच. कारण काय ए म्हणजेच एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट, बी म्हणजे एक्सचा कोइफिशियंट आणि सी ही कॉन्स्टंट टर्म. तेव्हा ए बी आणि सी मिळाले की फक्त ह्या फॉर्म्युल्यात आपण टाकायचे त्या व्हॅल्यूज की तुम्हाला रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळणार.
किती सोपी पद्धत इथे दिलेली आहे बघा तुम्हाला. हे सर्वात महत्त्वाचं आहे, हे लक्षात घ्या की ह्याच्यामुळे कुठलाही प्रॉब्लेम मला इझिली करता येतो. कॉम्प्लिकेटेड असला तरी फॅक्टरायझेशन काही वेळा शक्य नाही होत, कम्प्लिटिंग स्क्वेअरमध्ये गोंधळ होऊ शकतो, परंतु या मेथडने काही अडचणीचा विषयच नाही आहे. समजा आता तुम्हाला हे सांगितलं की सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन की काय 2x² - 3x + 5 = 0. तर तुम्ही काय म्हणणार, इथे a ची व्हॅल्यू 2, इथे -5 घेतो मी, सॉरी, b ची व्हॅल्यू एक्सचा कोइफिशियंट -3 आणि c म्हणजे किती आहे -5. मग आता ह्या फॉर्म्युल्यात टाका, x = -b म्हणजे -3 आहे, त्यामुळे -b म्हणजे वजाच्या वजा म्हणजे +3 ± वर्गमुळामध्ये काय बघा, b² -3चा वर्ग 9 वजा 4ac 4 गुणिले a म्हणजे किती आहे 2 आणि c म्हणजे किती आहे -5 आणि भागिले किती 2a म्हणजे 2 गुणिले a 2 आहे, त्यामुळे ते 2 गुणिले 2 4 होईल. म्हणजेच काय झालं बघा, हे 3 ± वर्गमुळामध्ये हे आता किती होणार बघा, 9 आहेतच, वजा 4 दुणे 8 गुणिले -5 वजा 40 हे 9 मधून वजा करणार तुम्ही. कळतंय का तुम्हाला बघा, 9 मधून मी काय वजा करणार, हा सर्व गुणाकार 4 दुणे 8 गुणिले -5 म्हणजे -40. मग 9 वजा 40 म्हणजेच काय 9 अधिक 40. 9 अधिक 40 किती झाले 49, म्हणजे मला इथे वर्गमुळामध्ये 49 असं मिळणार आणि भागिले 4. मग आता 49चं वर्गमूळ सोपं आहे 7, त्यामुळे हे कसं होणार, इथे मी येतो आता वर, म्हणजे हे कसं होणार 3 ± 7/4. मग एकदा +7 एकदा -7. +7 घेतलं तर काय होणार बघा, 3 अधिक 7 10/4 म्हणजे 502 आणि दुसरं काय होणार 3 वजा 7 म्हणजे -4/4 म्हणजे -1. त्यामुळे 2 रूट्स आले, x = 5/2 आणि -1. बघा, बाय युजिंग फॉर्म्युला इट इज व्हेरी सिम्पल टू सॉल्व. आय होप यू अंडरस्टूड वॉट एव्हर आय डिस्कस्ड इन दिस लेक्चर. पुढच्या लेक्चरमध्ये आपण या फॉर्म्युल्यावर आधारित जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपण सोडवूया. सॉल्विंग क्वाड्रॅटिक इक्वेशन्स बाय युजिंग फॉर्म्युला हा पार्ट, आणि हे फॉर्म्युला जो आपण डेव्हलप केला तो कंप्लीट द स्क्वेअर या मेथडचाच वापर करून डेव्हलप केला, हे त्यातलं लक्षात घ्या. आय होप यू एन्जॉयड दिस लेक्चर. थँक्यू.